कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख इथं गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू तस्करीवर परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी छापा टाकून सुमारे 55 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। या प्रकरणी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 आरोपींना अटक करण्यात आली तर 3 आरोपी फरार आहेत। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संतोष खाडे यांनी छापा टाकून या कारवाई दरम्यान एकूण 55,50,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी संतोष लक्ष्मण उपके राहणार मुर्शदपूर, अर्जुन भाऊसाहेब गुरुळे राहणार मुर्शदपूर, गणपत पंडित पवार राहणार पाणेगाव तालुका येवला आणि अमोल लक्ष्मण इंगळे राहणार गळेगावथी यांना ताब्यात घेतलंय। तर अमोल वसंत मांडगे राहणार कोपरगाव, रामा कुंदलके राहणार कोळपेवाडी, अजय शेळके राहणार कोपरगाव हे पळून जाण्यात यशस्वी झालेत। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात एक स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर, 5 टाटा कंपनीचे डंपर यांचा समावेश आहे। नमस्कार, मी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे। आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पोलीस पथकानं काल मध्यरात्री 2 ते 3च्या सुमारास आणि पहाटे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत आणि नेवासा पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत काही अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या व उपसा करणाऱ्या डंपर आणि ट्रॅक्टरवरती छापा टाकला असता आम्हाला एकूण कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत गोदावरी नदीपात्रातून वाळूचा अवैधरित्या उपसा करणारे 4 डंपर आणि 1 ट्रॅक्टर मिळून आला। तर आम्ही त्या ठिकाणी 7 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। तसेच दुसरीकडे नेवासा पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत एक डंपर वाळूची अवैधरित्या वाहतूक करताना आम्हाला आढळून आला। अशी एकूण आमच्या विशेष पथकाने या अवैधरित्या वाळूची उपसा करणाऱ्या व वाहतूक करणाऱ्या एकूण 6 वाहनांविरुद्ध कारवाई करून 7 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि एकूण 61,58,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे। तसेच सदरची कारवाई ही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशांनी चालू आहे। अशीच कारवाई यापुढेही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावरती चालू राहील। धन्यवाद।